ठिकाणी पाहणार आहोत. आणि दादा कालन खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं काही दिवसापूर्वी आम्ही फोनवरती चर्चा झाली होती. दादा आम्हाला एक डेची मॅच ठेवायची, तुम्ही नियोजन कराल का? त्यानंतर दादांशी आमची चर्चा झाली. दादांना आम्ही सांगितलं, ते म्हणाले 1,00,000ची डेची स्पर्धा ठेवू. दादांना बोललो 1,00,000च्या डेच्या स्पर्धेपेक्षा आपण रजनी स्पर्धा ठेवली तर. दादांनी खर्चाचा आढावा सांगितला. दादांना आम्ही खर्चाचा आढावा दिला. दादाने लगेच होकार दिला, कोणत्याही गोष्टी तमा बाळगली नाही. आणि त्यानंतर या रजनी स्पर्धेला आपण या ठिकाणी सुरुवात होताना पाहिली. अक्षयचा पहिला चेंडू सिंगल या ठिकाणी रोटेट होते. फायनलची मॅच या ठिकाणी झाली सुरुवात. 2 षटकाचा सामना. पहिला चेंडू आणि पहिली धाव फलकावरती लागली गेलेत. तकदीर आणि संदेशची सलामीची जोडी मैदानावरती पाहिली गेली. सिंगल आपण पाहतोय. 2 षटकांची मॅच. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू अक्षय गावडेचा. इथे लेग स्टंपला चेंडू होता, खराब चेंडू विरकावला बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. चेंडू पोहोचला सीमा रेषा पलीकडे. 7 धावांसाठी फायनलच्या या मॅचचा पहिल्या इनिंगचा पहिला धूम धडाका षटकार. साहिल चला चला फायनलची मॅच आहे साहिल, थोडासा होऊन जातो धूम धडाका. दादांचा गाणी आपल्याला या ठिकाणी वाजवायचंय. चला बॉल द्या ऋतिक, चेंडू पोचवा मैदानात. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सिंगल. त्यानंतर पाहिला संदेश गोंधळीचा षटकार. 2 चेंडू आणि 7 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. इथे लेग स्टंपला चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू. शत्रक्ष त्या ठिकाणी तैनात. इथे कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. संदेश गोंधळीच्या पारीचा अंत झटका क्रमांक पहिला दिला गेलाय. ठोक डीजे. थँक्यू जी मास्टर. आपण पाहतो चार्ज झालाय संघ आणि जो चार्ज आपण पाहतो कितपर्यंत टिकेल. इथे पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर टिक फॉर टॅग. तसे उत्तर षटकार या ठिकाणी आला. चौथा चेंडू लेग स्टंपला पुन्हा एकदा चेंडू फ्लिक केला. चेंडूला शत्रक्ष त्या ठिकाणी पोहोचलाय. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल. शत्रक्षकाने चेंडू उचलला. 4 चेंडू झालेत. धावसंख्या स्कोर कडे 8. हलक्या तरी टच केला चेंडूला. कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल. सिंगल या ठिकाणी घेण्यात आले. सिंगलने स्कोर का 9. चांगली गोलंदाजी अक्षय गावडेची आपण या ठिकाणी पाहतो. आत्तापर्यंत पाहिलं गेलं एक बिग फ्लॅश षटकार जरूर आला. इथे पाहतोय चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. डिस्क्याव
थँक्यू टिझो मास्टर. शेवटच्या चेंडूवरती अक्षय गावडेने मिळवला महत्वाचा विकेट. 2 झटके दिले गेलेत. नवीन फलंदाज शिवम पाटील आपण पाहतोय. 6 चेंडू 9 धावा झाल्यात. 2 विकेट प्राप्त झाले. अनेक रेकॉर्ड असतात दामस संघाकडून, पण काही गेल्या टुर्नामेंटमध्ये रेकॉर्ड झालाय. दामसच्या मैदानावरती गेल्या टुर्नामेंटमध्ये रेकॉर्ड झाला. वसीम फायर बैलाचे मालक, त्यांनी टाकलेले ते 15 चेंडू. 9 चेंडू ते वाईट चेंडू होते. मोहसिन फायर बैलाचे मालक दामस संघाकडून केला होता. 15 चेंडू फेकले होते, 9 वाईट होते त्यामध्ये, आणि तो रेकॉर्ड झाला त्या मैदानावरती तेवढे चेंडू टाकण्याचा. गोलंदाज सज्ज होतोय. दुसरं षटक आपण पाहतोय. मयुरेशचा पहिला चेंडू इथे पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे जेल ड्रॉप. रोशन होता, चुकी केले. 2 धावा दरम्यान आपण पाहतोय. बराच काल चेंडू हवेमध्ये होता. रोशन चेंडू खाली आला होता, तिथेच चुकी करण्यात आली. रोशन कडून झाली चुकी. 2 धावा, धावसंख्या 11. विकेटची संधी होती. चांगला चेंडू होता या ठिकाणी मयुरेशचा. पुन्हा एकदा मयुरेश तयार. इथे रिवासाठी दूध आणि तलवार. चेंडूवरती वार. चेंडू होतोय फरार. रस मिळती 4. इथे आला चौकार. होऊन दे डीजे. चौकारच्या सहाय्याने स्कोरकडे आपण पाहतो 15 या आकड्यावरती. तो जो झेल झाला असता तर हा चौकार वाचला असता. तकदीरने साथ दिले. किस्मत साथ दे, कुछ भी हो सकता है हे दाखवत असताना चांगली फटकेबाजी. इथे लेग स्टॅम्पला चेंडू. पुन्हा एकदा फाईन रिझर मध्ये जागा बनवली, रूम बनवला. चेंडू पाठवला फाईन रिझर मध्ये सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी येतोय चौकार. थँक्यू मास्टर. धन्यवाद दिजे मास्टर. 2 चौकार बॅक टू बॅक पाहिले गेले. पहिली दुहेरी. आत्तापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू 10 धावा खर्च केल्यात. इथे तकदीरला दिलेला 7 आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून येतो अग्रेसर होणारा बेहतरीन हा यूज हँड्स ब्युटिफुल सिक्सर. षटकार. थँक्यू. आपण नेहमीच बोलतो अजय सर, आपला फेमस होता. आपण नेहमीच बोलायचो क्षेत्ररक्षण करील खराब तर रात्री स्वप्न अशोक शराफ. आता अशोक शराफ नाही तर तकदीर स्वप्नामध्ये येईल. त्याला दिलेली संधी आणि त्या संधीचं केलेलं सोनं. पुन्हा एकदा चेंडू लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने पाहतो 5 चेंडू झाले. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकावरती 9 होत्या अजय सर. तिथे जर तो विकेट आला असता तर कुठे धावांना आकार आपण पाहतो. विकेट गमावल्यानंतर जी कॅच सोडल्यानंतर आपण पाहतो 20 धावा कुठल्यात 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू डीप मिड विकेट रिझर्वमध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. गॅप मधून चेंडू निघाला. दन 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 करत सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आला हा तकदीरचा
तकदीरचा हा चौकार बघा, तकदीरला जीवदान भेटलं. त्यानंतर तकदीरने या 24 धावा पटकवल्यात 6 चेंडूमध्ये. धावसंख्या 34 धावांची गरज आहे विजयासाठी त्या अरवल संघाला. थँक्यू जी मास्टर. 34 धावांचं लक्षाचा पाठलाग करायचं आहे. आमचे साथी समालोचक अजयजी डायरे सर, या शेवटचे 2 षटकं आणि धावांचा पाठलाग होईल का नाही होईल. होणार तो कोणता फलंदाज करणार रोखणार, तो कोणता गोलंदाज रोखणार सांगण्यासाठी आमंत्रित करूया या शेवटच्या 2 षटकासाठी अजयजी डायरे सर. चौतीस धावांचं लक्ष आहे ते मात्र जय भवानी आरवण टीमला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाच्या चरणी वंदन करून महाअंतिम सामन्याच्या 2 षटकांमध्ये 34 धावांचं लक्ष जय भवानी आरवण टीमला देण्यात आलं आणि या फायनल मॅचला जिंकण्यासाठी जय भवानी आरवण संघाला चॅम्पियन होण्यासाठी 12 बॉलमध्ये 34 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे. जीवदानी बामण डोंगरी संघ 33 रन्स केल्या. तकदीरने पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगची दहशत दाखवली आणि 34 धावांचा पल्ला गाठण्यासाठी अक्षय गावडे आणि त्यांच्या साथीला फलंदाज प्रवीण मोडक. 12 बॉल 34, 17 धावसंख्येचं रिक्वायर्ड रन रेट आणि या महाअंतिम सामन्यावरती चॅम्पियन पदावरती मोहर उमटवण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. पहिला गोलंदाज लेफ्ट हँड फास्ट बॉलर जीवदानी बामण डोंगरी संघाचा. पहिलाच बॉल अक्षय गावडेच्या विरोधात व्हाईट बॉल. धावफलक ओपन. पहिल्याच बॉलवरती रन्स इथून ओपन झाल्या. 33 अजून करायच्यात 12 बॉलमध्ये. फायनलचा हिरो होण्याची, आपल्या संघाला विजेतेपद पटकावण्यासाठी अक्षय गावडेला समोर असणाऱ्या गोलंदाजावरती पहिल्या बॉल पासून अटॅक करणं गरजेचं आहे. गोलंदाज आहे मात्र आदित्य पाटील. आदित्यचा चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. आणखीन एक व्हाईट बॉल. 2 धावा फ्री ऑफ कॉस्ट दिल्यात त्या आदित्य पाटीलने. आता अक्षय गावडेला इथून येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 32 धावा इथून करायच्यात. दमखम दाखवावं लागेल. इथून जर का जीवदानी बामण डोंगरी संघाला पराभवाचा धक्का दिला तर पहिल्यांदा चॅम्पियन पदावरती नाईट टुर्नामेंट मध्ये जय भवानी आरवण संघाचं नाव असेल. कायम स्मरणात राहणारी ही स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाची स्पर्धा. आदित्यचा चेंडू अक्षय गावडे डॉट खेळतो. 1 बॉल 2, 11 बॉल करायचे 32. भरपूर प्रचंड 5 रात्रीमध्ये आपण षटकार पाहिले, चौकार पाहिले, विकेट पाहिल्या, विकेट हॅट्रिक पाहिली, चौकार हॅट्रिक पाहिली, षटकार हॅट्रिक पाहिली. सर्व प्रकारच्या स्ट्रोकचा मिलाप पाहिला आणि खतरनाक ही स्पर्धा 5 रात्रीमध्ये हलक्या हाताने फक्त बॅटचा फेस ओपन करणार तत्पूर्वी चेंडू निघून गेला. आदित्य पाटील अक्षय गावडेला खरं तर प्रत्युत्तर द्यावं लागेल. फायनलची मॅच आहे. इथून ही मॅच
येण्यासाठी पुढील स्पर्धांची वाट पाहावी लागते आणि ती प्रतीक्षा फायनलची संपुष्टात आली आणि फायनल जिंकण्यासाठी 10 बॉल आता 32 ची गरज आहे. 10:32. आदित्यचा हा चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. खरं तर टर्न मिळवलाय आदित्यने आणि या गोलंदाजीने खरं तर फलंदाज अक्षय गावडेला 3 बॉल मध्ये एकही रन आतापर्यंत करता आले नाही. फायनल जिंकायचे जिद्द ठेवावी लागेल आणि स्ट्रोक त्याला मारावे लागतील. शॉट भारी ऑन साइडला, पॉवरफुल शॉट, पण फिल्डर तैनात, फलंदाज बाद. फायनल मध्ये अक्षय गावडे शून्यावरती आउट. चौथ्या बॉल वरती 2 धावा असताना फलंदाज अक्षय परतलाय. करायचे देणाऱ्या 8 बॉल मध्ये आता धावा 32. जीवदानी बामणडोंगरी संघ इथून आता आदित्य पाटीलचा दमदार खेळ. चार बॉल आणि 2 धावा. नवीन फलंदाज आलेत. फायनल जिंकायची आहे पण आदित्य पाटीलचा चेंडू फलंदाजांच्या बॅटला स्पर्श देखील तो करू देत नाहीये. जयेश आलेत. 5 चेंडू निर्धाव, 2 वाईट बॉलच्या धावा आहेत पण फलंदाजांच्या बॅट मधून ती रन. आदित्य पाटील या गोलंदाजाच्या विरोधात लेफ्ट हँड फास्ट बॉलर 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून तो धावगतीला सुरुवात करतोय. फुल टॉस, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली. फलंदाजाच्या बॅट मधून 1 रन आली. ओव्हर मध्ये रन झाल्या 3. करायच्यात अजून जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 31 धावा. 40 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 39 धावा, 39 मॅचेस खरं तर या स्पर्धेमध्ये पाहिले आपण. आणि खरं तर या महाअंतिम सामन्याची ही 1 ओव्हर 31 धावांची गरज आहे. जय भवानी आरवन. जयेशला माहिती आहे की 6 मध्ये 31 करायच्यात म्हणजे इथे पॉवर लावावीच लागेल प्रत्येक बॉल वरती. आणि विजयाची सकाळ. टॉप 5 मध्ये 5 संघ पोहोचले. ते 5 संघ खरं तर 5 क्रमांकाचे मानकरी आहेत. शॉट मारायचं जयेशला. हाईट कम फाईट ज्यादा, कारण 5 बॉल आता 31. 5 बॉल 31 धावा. पहिल्या दिवशी या स्पर्धेचा जय भवानी आरवन संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवशी अभिद 11 दामत. तिसऱ्या दिवशी सिद्धिविनायक नेरळपाडा. चौथ्या दिवशी वहाळ बी आणि 5व्या दिवशी जीवदानी बामणडोंगरी. असे टॉप 5 चे हे संघ 5 ट्रॉफी इथून नक्की घेऊन जातील. आणि आता सामन्याची हवा पहिल्याच ओव्हर मध्ये आदित्य पाटीलने काढली आणि तिथून आता फक्त पाहिलं तर फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. कारण जी फाईट हवी होती फायनल मध्ये ती देण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना फलंदाजांनी गोलंदाजी समोर नांगी टाकली आणि इथून मात्र सिंगल रन. 3 बॉल आता जस्ट फॉर्मॅलिटी. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोली 2025 ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात. 3 बॉलचा खेळ बाकी. सलमानजी नजे आणि सूरजजी घोडविंदे पुरस्कृत जीवदानी बामणडोंगरी सध्या विजयाच्या वाटेवर. आणि काय भाई देखील या संघाचे संघ मालक आहेत. मॅनेजर, टीम मॅनेजर आहेत. 2 बॉल बाकी आहेत. विजयाचा जल्लोष. डीजे आपण रेडी राहा, कारण जिंकणाऱ्या संघाला आपण विजयाचे जल्लोष करण्याची संधी नक्की देऊ. डिफेन्स केला. आता फक्त 1 बॉल. 5 रात्री 40 टीम 39 मॅचेस आणि या क्रिकेटच्या महारणसंग्रामाचा स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाचा फायनलचा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल इथे पडलाय आणि चॅम्पियन ठरलाय जीवदानी बामणडोंगरी.
फायनली ते समाप्त झाले आणि चॅम्पियन ठरला आहे तो मात्र आई जीवदानी बामण डोंगरे हा संघ. मी विजेत्या पाचही संघांना इथून इन्व्हाइट करेल. जय भवानी अर्बन, जीवदानी बामण डोंगरी, श्री सिद्धिविनायक नेरलपाडा,